नमस्कार. तुम्ही चिकनच्या भरपूर साऱ्या रेसिपी ट्राय केल्या आजच्याला, पण तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय करायला नाही, त्यामुळे आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण एक असं चिकन बनवायचं आहे की जे तुम्ही एकदा खाल्लं ना की सारखं सारखं तुम्ही हे चिकन बनवा, म्हणजे तुम्हाला दुसरं कुठलंही चिकन आवडणार नाही. एवढं खतरनाक हे चिकन होतं. नारळाच्या दुधातलं चिकन आहे ना, हे काय करायला अवघड नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. म्हणजे आपण जे घरगुती मसाले आहेत ना तेच वापरून फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हे चिकन बनवायचं आहे. या चिकनला जी ग्रेव्ही होते त्या ग्रेव्ही सोबत हे चिकन आणि चपाती एक खतरनाक कॉम्बिनेशन आहे. आता आपण ना चिकन बनवायला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो असं चिकन घेतलंय आणि त्यासाठी आपल्याला ना 1 कप नारळाचं दूध घ्यायचं आहे. मी 1 कप नारळाचं दूध काढून घेतले. पहिला मी अर्धा नारळ चांगला किसून घेतला, त्यानंतर कोमट पाणी घालून मिक्सरला चांगला फिरवून घेतला आणि त्यानंतर इथं आपण हे दूध काढले 1 कप. आणि हे दूध आहे ना एकदम असं जरा घट्ट काढायचं, म्हणजे एकदम असं पाण्यासारखं पातळ नको आपल्याला, थोडंसं असं घट्ट दूध काढायचं, म्हणजे ग्रेव्ही जी येते ना ती ग्रेव्ही पण चांगली अशी दाटसर होते. आपल्याला ना या चिकनसाठी कांदा आणि टोमॅटो दोन्ही चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला मी कांदा चिरून घेतो. हे चिकन आहे ना मी गेली जवळजवळ 5-6 वर्ष झालं बनवतोय. म्हणजे मला भरपूर असं वेगवेगळ्या रेसिपी करायला आवडतात आणि म्हणजे मला स्वतःला असं दुसऱ्यांना करून घालायला लय आवडते. त्यामुळे मी असं भरपूर रेसिपी ट्राय करत असते. मी ही पण नारळाची दुधातली एकदा चिकन रेसिपी ट्राय केली आणि मला तेव्हा ना ही लय आवडलेली रेसिपी, त्यामुळे मी सारखी ही रेसिपी ट्राय करतोय. परवा मला म्हटलं की रेसिपी करून दाखवूया. कृष्णाला पण ही रेसिपी भरपूर आवडते. होय, कारण ह्या चिकनची ना चवच भारी लागते. आपल्या नेहमीच्या चिकन पेक्षा थोडं वेगळ्या चवीचं आणि मस्त अगदी रिच आणि क्रीमी असं मस्त चिकन हे तयार होतं. कांदा आपल्याला चौकोनी बारीक पातळ असा कापून घ्यायचा आहे, कारण की जेव्हा एक बारीक कांदा असतो ना त्यावेळी तो भाजतो पण लवकर आणि आपल्याला ग्रेव्हीत तो कांदा असा खाताना जाणवत नाही, म्हणजे एकदम पेस्ट सारखी अशी ग्रेव्ही तयार होते. हा, ग्रेव्ही मिळून चांगली येते. हा, हे बघा इथं मी असं 4 कांदा बारीक असं चिरून घेतल्या. आता आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो पण सेम चिरायचा आहे, एकदम बारीक चौकोनी आणि पातळ असा. तुम्ही ना चिकनचे असे तेच पदार्थ ट्राय करण्यापेक्षा ना असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करा. होय, कारण नेहमी तिथेच पद्धत पण खाऊन कंटाळा येतो ना. आणि कसं ते आपल्याला वाटत असते काय की बाबा वेगवेगळे मसाले लागतील, होय, काय ना काय तर साहित्य आणायला लागलं, असं काही नाही. तुम्ही जेवढ्या रेसिपी बघचिला किंवा जेवढे वेगवेगळे असं आपलेच व्हिडिओ बघचिला तर सगळे घरगुतीच मसाले. होय, विकत असं वेगळं काय आणायला पाहिजे असं काय नाही. फक्त करायची पद्धत वेगळी असते. 1-2 मसाले एक्स्ट्रा असतात, ते फक्त तुम्ही अवेलेबल केलात किंवा तुमच्या घरात असतातच ते टाकलात की रोजच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं चिकन होते तयार होतं. आणि आपल्या चॅनलवरती भरपूर सारे चिकनचे प्रकार आहेत, ते सगळे तुम्ही नक्की तऱ्हेचे ट्राय करायचे घरी, नाही हो? होय. हे बघा इथं मी 1/4 किलो असं चांगलं चिकन स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आपल्याला 1 कप नारळाचं दूध घ्यायचं. इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर कोल्हापूर चटणी घेतल्या, हळद घेतल्या, आलं लसणाची पेस्ट घेतली. त्यानंतर इथे गरम मसाला आणि चिकन मसाला घेतलाय आणि त्यानंतर इथे मी काही असे खडे मसाले घेतले. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल, मीठ आणि पाणी, एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला. इथे मी कढई ठेवले तापत. आता आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. हे बघा तेल तापले. आता आपण ह्या टाकूया खडे मसाले. खडे मसाले चांगले भाजले ना की आता आपल्याला टाकायचा आहे कांदा. कांदा आता नरम झाला ना थोडा की आता आपल्याला लगेच ह्यात टोमॅटो टाकायचं आहे. कारण की कसं आहे, बाकीचा कांदा शिजेपर्यंत टोमॅटो पण चांगला नरम होतो. इथं कांदा आणि टोमॅटो ना चांगला असा नरम झालाय. आता आपल्याला ना ह्यात टाकायचं आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पेस्ट पण ना आपल्याला चांगल्याशी परतून घ्यायची आहे. काय पण म्हणा तुम्ही, पेस्ट टाकल्यानंतर जो काय सुगंध सुटतोय ते विषय हार्डच असतो. होय, अगदी खमंग येतो सुगंध. आणि पेस्ट पण ना आपण घरीच तयार करायची, हा, विकतची वगैरे नाही टाकायची. घरच्या घरी ना चव सुगंध अगदी मस्त येतो. मग इथे मी कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घेतल्या. आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे चिकन. आता आपण टाकूया ह्यावरती मीठ
आणि मीठ टाकल्यानंतर चांगलं ना आपल्याला याचं परतवून घ्यायचं. चिकन आपण परतवून घेतलंय. आता आपण झाकण ठेवूया. चिकनला जरासा ना वाफ लावून घेऊया. मग चिकनला पाणी पण सुटेल. होय, बघा किती भारी सुटले ना चिकनला पाणी. होय. आता आपण चांगलाच परतवून घेऊया एकदा. आणि अजून थोडंसं आपल्याला ह्यात पाणी ओतायचं आहे आणि 30 ते 40% चिकन ना आपल्याला शिजवून घ्यायचं. पण सुरुवातीला ना असं मीठ टाकून आधी आमचं जे पाणीचं चिकन ना ते आधी सुटवून घ्यायचं, म्हणजे चव भारी लागते ना. हो हो. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि चिकन एकदा 30 ते 40% असं शिजवून घेऊया. इथं आपलं चिकन ना आहे 30 ते 40% शिजलंय. आता आपल्याला ह्यात टाकायचे सगळे मसाले. सगळ्यात पहिला टाकूया आपण हळद. त्यानंतर टाकूया आपण ही घरगुती लाल चटणी. म्हणजे इथे ना आम्ही कोल्हापुरी चटणी वापरतोय. तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा लाल मसाला वापरता तो टाकला तरी देखील चालेल ना. होय. त्यानंतर टाकूया आपल्याला गरम मसाला. त्यानंतर हा चिकन मसाला. आता आपण हे सगळं चांगलं असं परतून घेऊया. आत्ताच बघा किती भारी दिसतंय. होय. मस्त. अजून आपल्याला यात नारळाचं दूध टाकायचं आहे. होय. एकदम मस्त रिच क्रीमी असं हे चिकन तयार होतं. होय. म्हणजे ते रोटी बरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर तर भारीच लागतं. अशा ना सोप्या सोप्या रेसिपी तुम्ही घरी करा. होय. आता आपण मसाला टाकून ना चिकन चांगलं परतवून घेतले. आता एक 3 ते 4 मिनिटं ना आपण फक्त एक वाफ लावून घेऊया. कसले खतरनाक दिसले की नाही. होय, मस्तच दिसतंय. आता आपल्याला ना गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि वरून ना हे सगळं नारळाचं दूध टाकायचं आहे. कसला रंग बदलला बघा की हो, भारीच दिसतंय. आता चांगलं परतवून घेऊया. आता आपण ना गॅस कमीच करून यावर झाकण ठेवायचं आहे आणि राहिलेलं सगळं चिकन ना चांगलाच शिजवून घ्यायचंय. चिकन आपलं सगळं शिजलंय. दिसते कसलं बघा खतरनाक. होय, मस्तच दिसतंय. आता आपण यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा सगळे चिकन ना चांगलं परतवून घेऊ. आणि बघा नारळाचं दूध पण सगळं आटलंय ना. एकदम चांगल्याची घट्ट ग्रेव्ही तयार झाली. आणि एकदम पण पातळ ग्रेव्ही नको आहे आणि एकदम पण आपल्याला जास्त असं ग्रेव्ही फक्त करायची नाही. या प्रमाणात ना थोडं चिकन थोडं ग्रेव्ही हे असेच आपल्याला हवे. आवडली ना चिकनची रेसिपी तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परवा मी जे तुम्हाला फणसाची भाजी करून दाखवलेली तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर तो देखील व्हिडिओ पहा. धन्यवाद. या खायला.